पुस्तकाचे नाव अग्निपंख, आत्मचरित्र, लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मराठी अनुवाद माधुरी शानबाग, भाग 10. माझ्या नोकरीसंबंधी एक लहानशी गुंतागुंत त्यावेळी उद्भवली. DRDO यांनी मला घ्यायची इच्छा प्रदर्शित केली, पण इस्रोने नोकरीतून मुक्त करायची टाळाटाळ चालवली. अनेक महिने गेले. इस्रो आणि DRDOमध्ये अनेक पत्रांची देवघेव झाली. संरक्षण खात्याच्या संशोधन विकास विभागाची आणि अवकाश खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा बदल नक्की कसा करावा या संदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या. तोवर संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार या पदावरून प्रोफेसर राजा रामन्ना निवृत्त झाले. हैदराबाद येथील डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेचे संचालक डॉक्टर VS अरुणाचलम यांना त्यांच्या जागी नेमण्यात आले. डॉक्टर अरुणाचलम धडाडीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. विज्ञान क्षेत्रातील प्रशासनाचा गुळमुळीतपणा त्यांना पसंत नव्हता आणि त्याबद्दल ते फारशी फिकीरही करत नसत. त्यावेळचे संरक्षण मंत्री श्री R वेंकटरमण आणि प्रोफेसर धवन यांची चर्चा झाली असे मला समजले. माझ्या नेमणुकीच्या संदर्भात संरक्षण खात्याच्या वरिष्ठ स्तरावरती चर्चा झाल्या. प्रोफेसर धवनही लवकर निर्णय घ्यावा म्हणून उत्सुक होते. वर्षभराच्या दिरंगाईने सरकारी सव्यापसव्य होऊन फेब्रुवारी 1982 मला DRDLचे संचालक पद अधिकृतरित्या देण्यात आले. प्रोफेसर धवन माझ्या इस्रोच्या मुख्यालयातील कचेरीला नेहमी भेट द्यायचे. तासनतास आमच्या अवकाश प्रक्षेपक वाहनाबद्दल चर्चा चालायच्या. त्यांच्यासारख्या संशोधकांबरोबर काम करणे ही एक दुर्मिळ संधी होती. इस्रो सोडण्यापूर्वी 2000 सालापर्यंत देशाच्या अवकाश संशोधनाच्या योजनांचे स्वरूप काय असेल यावरती मला त्यांनी व्याख्यान देण्यास सांगितले. इस्रोतील झाडून सर्वांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. एक प्रकारे तो माझा निरोप समारंभ ठरला. 1976 मी डॉक्टर अरुणाचलमला भेटलो होतो. DRDLमध्ये SLV-3च्या एका महत्त्वाच्या सुट्या भागासाठी विशिष्ट गुणधर्माच्या ॲल्युमिनियमच्या मिश्रधातूची गरज होती. तसा मिश्रधातू तयार करणे त्यांनी वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारले आणि अवघ्या 2 महिन्यात स्वदेशात त्या पद्धतीचा मिश्रधातू प्रथमच बनवला. उत्साहाने सळसळत असलेले त्यांचे आनंदी व्यक्तिमत्व मला नेहमी आश्चर्यात टाके. हा धातुशास्त्राचा तरुण अभियंता इतका बुद्धिमान होता की धातू बनवायच्या पुस्तकातील संकल्पना त्यांनी स्वबळावर प्रत्यक्षात वापरात आणल्या होत्या आणि त्याचे तंत्रज्ञान बनवले. पुढे हव्या त्या गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यापर्यंत ते तंत्रज्ञान विकसित केले. उंच प्रसन्न व्यक्तिमत्वाचे डॉक्टर अरुणाचलम म्हणजे साक्षात विद्युतभारित डायनामो होते. मित्रभावनेने पण ठामपणे वागणारे डॉक्टर अरुणाचलम सहकारी म्हणून तेवढेच सक्षम होते. माझ्या कामाची प्रथम ओळख करून घ्यावी म्हणून एप्रिल 1982 मी DRDL येथे भेट दिली. त्यावेळी असलेले संचालक श्री SL बन्सल यांनी माझी सर्व वरिष्ठ संशोधकांशी आणि पूर्ण परिसराशी ओळख करून दिली. DRDLमध्ये त्यावेळी 5 मोठ्या आणि 16 मध्यम प्रकल्पावर काम चालू होते. शिवाय भविष्यात संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्यासाठी लागणारी वैज्ञानिक उपकरणेही विकसित करायचे प्रयोग चालू होते. मला त्यांच्या 2 इंजिनाच्या 30 टन द्रवरूप प्रॉपेलंट वापरून चालणाऱ्या रॉकेट यंत्राने विशेष प्रभावित केले. मध्यंतरी मद्रासच्या अन्ना विद्यापीठाने मला मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केली. माझ्या एरोनॉटिकल अभियंत्याच्या पदवीनंतर 20 वर्षांनी मला हा सन्मान मिळाला होता. माझ्या कष्टाची कार्याची नोंद विद्यापीठाने घेतली. या आनंदाबरोबरच माझ्या रॉकेटरी क्षेत्रात केलेल्या कार्याची शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी दखल घेऊन त्याला स्वीकृत केले. हे अधिक आनंददायी होते. प्रोफेसर राजा रामन्ना यांच्या शुभ हस्ते ती सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मी स्वीकारली. हाही एक सुखद योग होता. 1 जून 1982 मी DRDLची सूत्रे हातात घेतली. डेव्हिल हे क्षेपणास्त्र गुंडाळले गेले या घटनेच्या सावल्या अजूनही तिथे वावरत होत्या हे माझ्या लगेच लक्षात आले. त्या निराशेच्या धक्क्यातून अजून अनेक संशोधक बाहेर आले नव्हते. आपली आपण केलेल्या संशोधनाच्या कार्याची नाळ अशी तटकन तोडली गेल्यावर हाडाच्या संशोधकाला कसे वाटते ते बाहेरच्या लोकांना फारसे समजू शकेल असे मला वाटत नाही. त्यांना पटतील अशी कारणे न देता, विश्वासात न घेता राजकीय प्रशासकीय निर्णयांचा अंमल केला जातो. तिकडची एकूण परिस्थिती पाहिली
त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आला. माझे सर्व वरिष्ठ सहकारी साचलेल्या डबक्यातील वेदना सहन करत दिवस ढकलत होते हे मला कळून चुकले. इथल्या प्रयोगशाळेतील संशोधकांमध्ये आपल्याला संरक्षण खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फसवले असल्याची भावना फैलावली होती. इतके उत्तम काम करूनही डेव्हिल कपाटात धूळ खात पडले होते. डेव्हिलला पूर्णपणे या वातावरणातून हटवून गाडून टाकल्याशिवाय आशेचे, नव्या दृष्टीचे आगमन शक्य नाही हे माझ्या लक्षात आले. एका महिन्याने नौदल प्रमुख ॲडमिरल O.S. डॉसन यांनी DRDLला भेट दिली. ती संधी साधून मी पुढे सरायचे ठरविले. टॅक्टिकल कोअर व्हेइकल नावाचा एक प्रकल्प अर्धवट अवस्थेत होता. जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी या TCV प्रकल्पात थोडा फेरफार करून उपयोग होऊ शकतो. तसा हेलिकॉप्टर या विमानातून जमिनीवरच्या लक्ष्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रेही या प्रकारच्या सुधारित यंत्रणेचा उपयोग करू शकली असती. TCV ही यंत्रणा क्षेपणास्त्रांना लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करते. कोअर वाहनांचा हा दुहेरी उपयोग मी ॲडमिरल डॉसना विशेषत्वाने सांगितला. मी त्यांचे फक्त तांत्रिक तपशीलच नव्हे तर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील त्याच्या वापराच्या क्षमतेचेही महत्त्व विशद केले. त्यांची निर्मिती करता येणे कसे शक्य आहे याची योजनाही पुढे मांडली. DRDLमधील माझ्या सहकाऱ्यांना माझ्या या कृतीतून मी एक संदेश स्पष्टपणे पोहोचवला. तुम्ही ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही असे प्रकल्प आधी सुरूच करू नका आणि एकावेळी एकच शक्यता अजमावू नका. केलेल्या संशोधनाचा, कामाचा अनेकविध उपयोग होऊ शकेल याचा आधी विचार करून ठेवायला हवा. क्षेपणास्त्र विकसित करणे म्हणजे अनेक मिती असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करणे आहे. एकच दिशा धरून मार्गक्रमण केले तर पुढे रस्ता बंद व्हायची शक्यता असते. माझे पहिले काही महिने DRDLमधील सर्व घटकांशी परिचय करून घेणे देणे असा होतो. सेंट जोसेफ कॉलेजात असताना मी भौतिकीमध्ये शिकलो होतो की इलेक्ट्रॉन हा मूलकण दुहेरी पद्धतीने अस्तित्वात असतो. कधी तो कण म्हणून तर कधी तरंग म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवितो. आपण जसे त्याच्याकडून अपेक्षा करू तसे तो असू शकतो. त्याच्या कणस्वरूपाशी संबंधित प्रश्न विचारला तर त्याचे कणरूप दर्शवणारे उत्तर मिळते आणि तरंगाशी संबंधित प्रश्न केला तर तरंग स्वरूपात उत्तर मिळते. मी त्या सर्वांना एकत्र बोलावून आपली नक्की ध्येयच नव्हेत तर आपण आणि आपले काम यांचा अन्योन्य संबंधही समजावून सांगितला. एका बैठकीमध्ये मी रोनाल्ड फिशर यांचे प्रसिद्ध बोल उच्चारले. आपण साखर जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा ती गोड आहे असे आपण म्हणतो. गोडपणा हा साखरेचा वा जिभेचा गुणधर्म नाही तर साखर आणि जीभ यांच्यामध्ये जेव्हा देवघेव होते तेव्हा गोडपणा अवतरतो. जमिनीवरून सोडलेले अन अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र जे वर उडणे, आडवे होणे, पुढे जाणे आणि अर्धवर्तुळाकार मार्गक्रमण करत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल अशा गतीने जाते, ते या वेळेपर्यंत चांगलेच पूर्णत्वाला आले होते. DRDLमधील सर्वांना आता चांगलाच उत्साह आला होता. आधीच्या प्रकल्पाचे अर्धवट राहणे विसरून ते नव्या जोमाने कामाला लागायच्या तयारीत दिसत होते. मी आधीच्या कामाचा एकदा नीट आढावा घेतला. त्यांनी बनवलेल्या उपयंत्रणा तपासल्या. बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्लीचे काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था अशा विविध शैक्षणिक संस्थांतील संबंधित विषयांच्या तज्ज्ञांना मी हैदराबादच्या आमच्या संस्थेत भेटीसाठी बोलावले. चर्चा घडवून आणल्या. माझ्या या कृत्यामुळे DRDLमध्ये वर्षानुवर्षे घालवलेले काही बुजुर्ग चकित झाले. DRDLच्या कोंदटलेल्या वातावरणात थोडी तरुण ताजी हवा यावी हा उद्देश त्यापाठी होता. एकदा खिडक्या पूर्ण उघडल्यावर वैज्ञानिक संशोधनातील गुणवत्तेचा प्रकाश आत येऊ लागला. पुन्हा मला कोलरिजच्या पुराण्या खलाशाची आठवण झाली. हळूहळू जहाज हलू लागले, भरतीच्या लाटांवर हेलकावत पुढे जाण्यासाठी. 1983च्या सुरुवातीला प्रोफेसर धवननी DRDLला भेट दिली. 10 वर्षापूर्वी त्यांनी मला केलेल्या उपदेशाची मी त्यांना आठवण करून दिली. स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात. काही जण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात. बाकी जगाच्या जागी या पायावरचे त्या पायावर भार देत राहतात, कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवे आहे हेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळवावे हेही ठाऊक नसते.
इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर धवनसारखे द्रष्टे नेते पुरोभागी होते. त्यांनी ध्येय निर्माण केली, ती आपल्या जीवनापेक्षा अधिक महत्त्वाची मानली आणि आपल्यासह आपल्या हाताखालची सारी कार्यशक्ती त्या ध्येयांना गाठण्यासाठी प्रेरित केली. पण DRDL तितकी भाग्यवान नव्हती. ही उत्कृष्ट प्रयोगशाळा रडतखडत पुढे जात राहिली. आपल्या शक्तीची जाणीव नसल्यासारखी आपल्या कुवतीचा पूर्ण उपयोग न करता चालू लागली. दिल्लीतील साऊथ ब्लॉकच्या ठिकाणी भारत सरकारच्या सर्व खात्यांचा कारभार चालवणारी कार्यालये आहेत. अपेक्षा पुऱ्या करू शकली नाही. इथली टीम तज्ज्ञ व्यावसायिक वृत्तीची असली तरी नक्की उद्दिष्टे नसल्याने गोंधळलेली आहे. माझे बोलणे ऐकल्यावर प्रोफेसर धवन त्यांच्या ठेवणीतील हास्य चेहऱ्यावर आणत पाहू लागले. या हास्याचा अर्थ कुणी कसाही काढावा. DRDL मधील संशोधन विकास कामाचा वेग वाढवावा यासाठी शास्त्रीय, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यायची गरज होती. माझ्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मी वैज्ञानिक विषयात पारदर्शकता बाळगत आलो. बंद दाराआड चर्चा करून आणि निर्णयांबद्दल गुप्तता ठेवून या क्षेत्रामधले अनेक प्रकल्प हळूहळू विलयाला गेलेले मी पाहिले होते. मी अशा व्यवहारांच्या नेहमीच विरुद्ध होतो आणि मी तसे कधी केलेही नाही. माझा पहिला महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे सर्व वरिष्ठ संशोधकांची मी एक समिती नेमली. महत्त्वाच्या सर्व बाबींची चर्चा करून, संवाद साधून त्याबद्दल एकत्रितपणे निर्णय घेतले जावेत अशी सूचना केली. मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटीच्या स्थापनेनंतर प्रशासनामध्ये, प्रकल्पाच्या उभारणीमध्ये, व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळेतील सर्व स्तरांच्या संशोधकांना आणि अभियंत्यांना सहभागी करून घ्यायचे ठरविले. दिवस, आठवडे विचार करून, चर्चा करून, वादविवाद करून शेवटी दीर्घ मुदतीचा गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम नक्की करण्यात आला. केव्हा तरी मी वाचलेले आठवले, कुठे जायचे ते माणसाला अधिक ठाऊक असायला हवे. आपण कुठे उभे आहोत यापेक्षा आपण कोणत्या दिशेने पुढे जात आहोत हे जाणून घेणे जीवनात अधिक महत्त्वाचे आहे. पाश्चात्य राष्ट्रांकडे असलेल्या तंत्रज्ञानविषयक शक्ती आपल्याकडे नसतील, पण त्या आम्ही मिळवू शकू असा निर्धारच आम्हाला त्या दिशेने नेऊ शकेल. संपूर्ण स्वदेशी बनावटीची GMDP लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास प्रकल्प याची आखणी करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. हैदराबादच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे प्रमुख श्री ZP मार्शल, NR अय्यर, AK कपूर आणि KS वेंकटरमण या समितीचे इतर सदस्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय कार्यकारिणीसमोर या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी एक अहवाल लिहिण्यात आला. संरक्षण खात्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करून पक्का मसुदा बनवण्यात आला. 390 कोटींचा खर्च आणि 12 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करायच्या योजना त्यामध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. अनेकदा विकासाचे प्रकल्प जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यावर येतात तेव्हा अडकून पडतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. आम्हाला 2 क्षेपणास्त्रांचे विकसन करायचे होते. एक कमी उंचीवर चटकन प्रतिक्रिया व्यक्त करून अंमल करणारे वाहन आणि दुसरे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्रयंत्रणा वाहू शकणारे वाहन. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्ये भेदण्याची क्षमता असणार होती. DRDL मध्ये रणगाड्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कामामध्ये पायाभूत असे कार्य केले गेले होते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून 3ऱ्या पिढीचे सुधारित रणगाडा वेधू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करणे हेही आमच्या प्रकल्पात समाविष्ट केले गेले होते. वेध घ्या आणि विसरा इतक्या अचूकतेने ही क्षेपणास्त्रे काम करणार होती. माझे सर्व सहकारी या योजनेच्या समावेशाने खुश झाले. त्यामध्ये त्यांनी पूर्वी ठरवलेल्या एका प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना मिळणार होती. मला मात्र अजूनही समाधान वाटत नव्हते. मला माझे री-एंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेइकल जमले तर पुन्हा कार्यान्वित करायचे होते. अशा मी सर्वांच्या मागे लागून त्यांना पटवले आणि अग्निप्रतिबंधक सुरक्षा कवचे बनवण्यासाठी तांत्रिक माहिती गोळा करायला सांगितले. भविष्यामध्ये त्याचा उपयोग लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी करता येणार होता. श्री वेंकटरमण त्यावेळी संरक्षण मंत्री होते. त्यांच्यासमोर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये मी प्रकल्पाचे सादरीकरण केले. तिन्ही दलांचे प्रमुख जनरल कृष्णराव, एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग
आणि ॲडमिरल डॉसन त्यावेळी हजर होते. मंत्रिमंडळाचे सचिव कृष्णराव साहेब, संरक्षण खात्याचे सचिव S.M. घोष आणि अर्थ खात्याच्या खर्च विभागाचे सचिव R. गंगापती हेही होते. प्रत्येकाला सर्व प्रकारच्या शंका होत्या. आमच्या तंत्रज्ञानविषयी कौशल्याच्या मर्यादा, कुवत, प्रकल्पाची व्यवहार्यता, तंत्रज्ञानाच्या पायाभूत घटकांची उपलब्धता, प्रकल्प तडीत जायच्या शक्यता, होणारा खर्च, वेळापत्रक इत्यादी अनेक बाबी पुढे ठेवून माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला गेला. संपूर्ण प्रश्नोत्तरांच्या काळात डॉक्टर अरुणाचलम खंबीरपणे माझ्या पाठी खडकासारखे निश्चल उभे राहिले. संशोधकांची स्वप्नाळू वृत्ती व्यवहारी असतेच असे नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे ते सर्व साशंक असणे साहजिकच होते. आमच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल जरी त्यांना शंका होत्या, तरी त्यातील प्रत्येकजण आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधने वापरून क्षेपणास्त्रांची मालिका निर्माण करायच्या कल्पनेने रोमांचित झाला होता. बैठकीच्या शेवटी संरक्षण मंत्र्यांनी आम्हाला 3 तासांनी संध्याकाळी भेटायची सूचना केली. तो सगळा वेळ आम्ही वेगवेगळे उपप्रकल्प एकमेकांशी जोडत कसे सांधावेत याबद्दल चर्चा करण्यात घालवला. त्यांनी फक्त 100 कोटी मंजूर केले, तर ते वेगवेगळ्या योजनांवर कसे वाटावेत, 200 कोटी दिले तर काय करावेत, हाच विषय डोक्यात होता. संध्याकाळी नियोजित वेळी संरक्षण मंत्र्यांना भेटायला जाताना मला अंतरंगात वाटत होते की काही पैसे नक्कीच मंजूर होणार आहेत. पण त्यांनी म्हटले, अशी टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्र बनवण्याऐवजी लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांची एक सर्वंकष योजना विकसित करायचा प्रकल्प सुरू करावा. तेव्हा आमच्या कानावर विश्वासच बसला नाही. त्यांच्या सूचनेने आम्ही चक्रावून गेलो. मग स्तब्धतेचे काही क्षण संपल्यानंतर डॉक्टर अरुणाचलम उत्तरले, सर, विचार करण्यासाठी थोडा अवधी द्या. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी भेटूया, तेव्हा तयारीत या. मला प्रोफेसर विक्रम साराभाईंच्या दूरदृष्टीची आठवण झाली. रात्रभर मी आणि डॉक्टर अरुणाचलम नव्याने योजना बनवण्यात गढून गेलो. अगदी बारीक सारीक गोष्टी विचारात घेतल्या. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला नीट योजना आखून सादर करणे भाग होते. आरेखन, प्रत्यक्ष बांधणी, यंत्रसामग्रीचे संकलन, किमतीचे अंदाज, चाचण्या, गुणवत्तेची पातळी, टिकाऊपणा, पैशाचा मोबदला, योग्यता, एक ना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागल्या. मग आखणी अशा तऱ्हेने केली की देशाच्या संरक्षण दलांची गरज स्वदेशी प्रयत्नांनी साकार व्हावी, पूर्ण व्हावी. ड्रॉइंग बोर्डपासून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांकडून तपासून घेत पुढे जायला हवे. आपल्या प्रगतीबद्दल, प्रत्येक कृतीबद्दल वरिष्ठांना कल्पना देत पुढे जायचे. कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर न करता आधुनिक शस्त्रे बनवायचे आम्ही ठरवले. पुढे केल्या गेलेल्या संधीला आव्हान म्हणून स्वीकारायचे. सकाळपर्यंत आम्ही कामाचा आराखडा पूर्ण करत आणला. नाश्ता करत असताना एकदम मला आठवण झाली. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या भावाच्या मुलीचे जमीलाचे लग्न होते. मला रामेश्वरमला त्यासाठी हजर राहणे भाग होते, पण खूप उशीर झाला होता. मी जरी मद्रासचे विमान पकडून संध्याकाळी तिथे पोहोचलो तरी रामेश्वरम गाठणे शक्य नव्हते. मद्रास आणि मदुराईमध्ये विमानसेवा उपलब्ध नव्हती. नाहीतर तिथून मी रामेश्वरमला रेल्वेने पोहोचू शकलो असतो. मनामध्ये एक अपराधी भाव दाटून आला. मी स्वतःलाच विचारले, कामापुढे कुटुंबाबद्दलची कर्तव्ये, जबाबदारी टाळणे बरोबर आहे का? जमीला मला मुलीपेक्षा जास्त जवळची होती. तिच्या लग्नाला गैरहजर राहावे लागणार होते, ते सुद्धा माझे काम अतिमहत्त्वाचे होते म्हणून. पण आता मी काही करू शकत नव्हतो. नाश्ता घेऊन आम्ही मंत्र्यांना भेटण्यासाठी निघालो. आम्ही संरक्षण मंत्री वेंकटरमण यांना रात्रभर खपून सुधारित केलेल्या प्रकल्पाचा आराखडा सादर केला. ते पाहून त्यांना आनंद झाल्याचे कळले. क्षेपणास्त्र विकसनाचा प्रकल्प एका रात्रीत बदलून एक सर्वंकष, भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घ परिणाम करू शकणारा असा कार्यक्रम आम्ही समोर ठेवला होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ती एक मोठी महत्त्वाची उडी ठरणार होती. संरक्षण मंत्र्यांना हेच अभिप्रेत होते. तरी देखील आमची पूर्ण योजना ते मंजूर करतील असे वाटले नव्हते. त्यांनी सगळी योजना मंजूर केली आणि माझा आनंद मनामध्ये दुथडी भरून वाहू लागला. मंत्री महोदय उठून उभे राहिले तशी बैठक संपल्याची सूचना मिळाल्याचे समजून आम्ही निघालो. माझ्याकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला इथे बोलावले
तेव्हा तुम्ही असे काहीतरी भरीव सुचवाल अशी माझी अपेक्षा होती आणि ती तुम्ही पुरी केली, ह्याचे मला समाधान वाटते. मला त्या क्षणी माझी DRDL मध्ये नेमणूक करण्यामागचा उलगडा झाला. 1982 मध्ये मला इथे आणण्यात खुद्द संरक्षण मंत्र्यांचाच हात होता. तर मान लववून मी आभाराचे शब्द उच्चारून निघालो. दारापाशी पोहोचतो डॉक्टर अरुणाचलम संरक्षण मंत्र्यांना जमिलेच्या लग्नाबद्दल सांगत असल्याचे माझ्या कानावर पडले. डॉक्टर अरुणाचलमनी जमिलाचे रामेश्वरमला लग्न असल्याचे मंत्र्यांना सांगावे याचे मला आश्चर्य वाटले. साऊथ ब्लॉकमध्ये सत्तास्थानावर बसलेल्या माणसाचा रामेश्वरमच्या मशीद रोडवरील लहानशा घरात होणाऱ्या लग्नाशी अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. डॉक्टर अरुणाचलम हे एक संभाषण चतुर गृहस्थ आहेत याबद्दल मला अनेकदा अनुभव आला होता. एक प्रकारची समतोल बुद्धी त्यांच्या वागण्यातून जाणवत राहायची. भाषेवरचे प्रभुत्व, बोलण्यातील समयसूचकता आणि जागरूक कल्पक मन अनेकदा माझ्या अनुभवाला आले होते. त्यांचे बोलणे ऐकल्यावर संरक्षण मंत्र्यांनी हवाई खात्याच्या हेलिकॉप्टरची फोनवरून चौकशी केली. मद्रास मदुराई अशी त्यांची सेवा होती. ती थोडी मागे पुढे करून मी मद्रासला उतरल्याबरोबर मदुराईला मला नेण्याची व्यवस्था त्यांनी केली. तासाभराने इंडियन एअरलाइन्सचे विमान मद्रासकडे जायची वेळ होती. मी त्यांच्या या कृतीने भारावून गेलो. डॉक्टर अरुणाचलम म्हणाले, गेल्या 6 महिन्यांच्या तुमच्या सतत केलेल्या परिश्रमाने तुम्ही इतके नक्कीच कमावले आहे. मद्रासला जाणाऱ्या विमानात बसल्यावर माझ्या बोर्डिंग पासच्या मागच्या बाजूला मी शब्द खरडले. ज्या पायांनी कधी चढणीवरची दमणूक भोगली नाही त्यांनी रामेश्वरमच्या निळ्या सागरी किनारी शोधक प्रवासी होता येईल का? आमचे विमान धावपट्टीवर थांबले. तिथे जवळच हवाई दलाचे हेलिकॉप्टर उभे होते. काही मिनिटातच मी मदुराईच्या वाटेवर होतो. मदुराई विमानतळापासून रेल्वे स्टेशनपर्यंत मला हवाई दलाच्या अधिकाऱ्याने पोहोचवले. रामेश्वरमची गाडी तिथे सुटण्याच्या पावित्र्यात उभी होती. जमिलाच्या लग्नाला मी वेळेवर पोहोचू शकलो. माझ्या भावाच्या मुलीला मी पित्याच्या मायेने आशीर्वाद दिले. संरक्षण मंत्र्यांनी आमचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला आणि तो मंजूरही करून घेतला. प्रस्तावाला संमती मिळाली आणि आतापर्यंत कधीही मंजूर झाली नव्हती अशी 388 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला देण्यात आली. भारताची एक महत्त्वाकांक्षी प्रतिष्ठेची योजना जन्माला आली, इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम. त्याचे मग लघुरूप IGMDP असे झाले. सरकारी मंजुरी मिळालेले पत्र मी DRDLच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान समितीसमोर ठेवले. तेव्हा त्याचे अभूतपूर्व उत्साहाने स्वागत झाले. मग प्रत्येक प्रकल्पाला आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुरूप होतील अशी नावे देण्यात आली. अनेक नावे सुचवली आणि चर्चेअंती ती अंतिम ठरवण्यात आली. जमिनीवरचे लक्ष वेध करणाऱ्या शस्त्रसमूहाला पृथ्वी, टॅक्टिकल कोअर व्हेकलसाठी त्रिशूळ, अवकाशातून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे आकाश, रणगाडा उद्ध्वस्त करणारे शस्त्र नाग योजण्यात आली. शेवटचे अग्नी हे नाव मी सुचवले. कित्येक काळ मनामध्ये जपलेल्या रेक्स प्रकल्पासाठी मी ते नाव आधीच योजून ठेवले होते. डॉक्टर अरुणाचलम यांनी 27 जुलै 1983 रोजी IGMDPचे रितसर उद्घाटन केले. DRDLचे झाडून सर्व कर्मचारी त्यावेळी हजर होते. भारतीय अवकाश संशोधनाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला निमंत्रण पाठवण्यात आले होते. इतर प्रसिद्ध प्रयोगशाळेतील संशोधक, विद्यापीठ, कॉलेजातील प्राध्यापक, संरक्षण दलाचे अधिकारी, निर्मिती केंद्राचे अधिकारी, सरकारी तपासणी अधिकारी जे आता आमच्या कामात सहभागी होणार होते, असे अनेक जण या प्रसंगी हजर होते. सर्वांचा समावेश करण्याएवढी प्रशस्त जागा उपलब्ध नव्हती, म्हणून तात्पुरती क्लोज सर्किट दूरदर्शन यंत्रणा उभी करावी लागली. SLV-3च्या साहाय्याने रोहिणीचे उड्डाण केले गेले. त्या दिवसाइतका हाही दिवस माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस होता. भाग 10 समाप्त. आपणास जर माझे वाचन आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या आणि आत्मचरित्रे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मौल्यवान मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू.